नमस्कार, मी गणेश साचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आलो आहोत रुईया नाका सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ इथं. मित्रांनो, हा गणपती विद्यार्थ्यांचा राजा म्हणून ओळखला जातो. रुईया महाविद्यालयाचे आजी विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी असे दोघेही या गणेशोत्सवाचं व्यवस्थापन करत असतात आणि यंदाच्या वर्षी एक अतिशय सुंदर संकल्पना त्यांनी घेतलेली आहे, ती म्हणजे अभिजात मराठी. अभिजात मराठी ही संकल्पना काय आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. माझं नाव पार्थ अंबिके आहे. मी ह्या कॉलेजचा एक स्टुडंट आहे. रुईया कॉलेजचा. तर ह्या वर्षी थीम अशी आहे की आपण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भरपूर भाषे बोलले जातात मराठीमध्येच. तर आम्ही टोटल अशी 36 भाषा आहेत. तर आम्ही 12चा उल्लेख इथे केलेला आहे. तर कोकणी, मालवणी असे भरपूर सारे भाषा आहेत, त्यांचा उल्लेख आम्ही केलेला आहे या वर्षीच्या थीम मध्ये. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे आणि त्यानिमित्ताने मला वाटतं तुम्ही संकल्पना घेतली. तर काय संदेश तुम्ही देऊ इच्छिता आणि मूर्तीबद्दल पण सांगा. हो, नक्की. आता आमच्याकडे इथे बॅनर एक आहे, तुम्ही बघू शकता तिथे. जसं आपण बोलतो भारत माझा देश आहे, प्रतिज्ञा घेत असतो, तसं महाराष्ट्र हे माझं राज्य आहे. तर त्याच्याबद्दलही आत्मीयता असणं गरजेचं असतं. महाराष्ट्र हा विविधतेने नटलेला आहे. तिथे आपण भरपूर जणांना सामावून घेतो. म्हणजे भरपूर बाहेरच्या राज्यांमधून, बाहेरच्या देशांमधून लोक येतात, तिकडे ते स्थायिक होतात, ती आपल्या राष्ट्रामध्ये रुळतात आणि मग ते आपल्या भाषा किंवा आपली परंपरा जे काय असतात हो त्या अंगीकारतात. त्यानुसार म्हणजे मग ते येतात तेव्हा त्यांचेही ते गुण किंवा काही गोष्टी घेऊन येतात. मग त्याच्यामध्ये आपण अगदीही आहारी समर्पित स्वतःला करणं बरोबर नाही. आपली स्वतःचे मूळ विसरणं चुकीचं असतं. आपलं कुठेतरी होत राहतं ते कळत न कळत. पूल बनण्याच्या ह्याच्यासाठी आम्ही तिथे लिहिल्या सुद्धा आहेत. तर तेव्हा अशा गोष्टी चुकून होत राहतात. त्याच्यामुळे असं बोलता येईल की अशी खालावली जाते थोडीशी आपली परंपरा जी काय असते ते होऊ नये म्हणून आम्ही त्याच्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ही थीम ठेवली यावर्षी. एकंदरीत जो आजी माजी विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित असतो, यंदाच्या वर्षी कसा प्रतिसाद आहे? म्हणजे आम्ही बघतोच आहोत, आता सुद्धा इथे खूप मोठी रांग आहे. तर काय सांगशील? म्हणजे आजी माजी विद्यार्थ्यांपैकी प्रसिद्ध व्यक्ती सुद्धा इथे येतात, रुईया मधनं घडलेले सेलिब्रिटी येतात, त्याविषयी. अगदी नेहमीच ऍक्च्युअली असतं. आता असं मी सांगू शकते दर तासाला किमान 50 जण तरी येत असतात आणि रुईयानेच बरेच व्यक्तिमत्व घडवलेली आहेत, ती येत असतात. आणि आमच्यामध्ये कोऑर्डिनेशन बघायला गेलं तर आजी माझे विद्यार्थी असे गुण्या गोविंदाने असे एकत्र राहून मोठे जे आहेत, सिनियर जे आहेत, आम्हाला ते गाईड करत असतात कुठल्याही गोष्टीमध्ये जे काय असेल ते. आम्ही शिकतोय, त्यामुळे आता आम्ही लहान आहोत, आता आम्ही कॉलेजचे आहोत, तरी आम्हाला अशा संधी मिळतात. कोणी आलं त्यांचा सत्कार करणं वगैरे वगैरे, ती परंपरा. आणि मूर्ती जी आहे ती कोणाकडनं घडवलेली आहे सांगू शकाल? सुनील वाडकर यांच्याकडची इतकी सुंदर मूर्ती आपल्याला दिसते आणि खेतवाडीच्या इथून आम्ही जाऊन दरवर्षीनुसार आम्ही आगमनही केलं. असं 10 दिवसांचा गणपती आहे, काय वेगळे उपक्रम आहेत का किंवा काही असे कार्यक्रम तुम्ही सांगू शकाल? पूजेच्या दिवशी भरपूर सारे कार्यक्रम मध्ये डान्स म्हणा, सिंगिंग म्हणा इथे होते, जे आपली जुनी परंपरा आहे त्यानुसार. मंगळागौर वगैरे होते. तसं एनएसएस एक नाटिका सादर करतं सगळ्यांसमोर, ते एक असतं आणि डान्स असतातच. बरोबर. मुळात गणपती ही कलेची देवता आहे, त्यामुळे कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणारा उत्सव आहे. तुमच्या या गणपतीच्या उपक्रमाकरता, गणपती उत्सवाकरता आमच्या शुभेच्छा. अतिशय देखणी अशी मूर्ती आहे, विलोभनीय स्वरूप आहे गणपतीचं. आणि तुम्ही बघाल की मराठी भाषा, ज्या बोलीभाषा आहेत त्या बोलीभाषांचा उल्लेख इथे सजावटीमध्ये केलेला आहे. मित्रांनो, अशाच काही सार्वजनिक श्री गणेशोत्सवांची सफर आपल्याला बघायला मिळेल आपल्या स्वामी कृपा क्रिएशन्सवर. त्याकरता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.